नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मला एवढी भीती का बंदा मात्रेची? मागून खंजीर नाही मारत. तुम्ही माझ्या मागून खंजीर मारला. पक्ष सोडून अध्यक्ष होऊन संपूर्ण पक्ष संघटना घेऊन गेले तरी तुम्ही पडले. हे करा, हाणा मारा, पण मला बेलापूरची माळ माझ्या गळ्यात घाला. हे करायचंय का? माझे 5 पांडव, तुमचे 100 कौरव. पराभूत उमेदवारांनी काय नाही केलं ते विचारायचं लोकांना. कुठल्याही परिस्थितीत गुंडगिरी करून पाहिजे का? ही गुंडशाही मी मोडून काढणार. काही झालं तरी या गुंडांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. विजयाची हॅट्रिक साधलेल्या बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार करत गुंडशाही मोडून काढत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नवी मुंबईतील वाशी येथील तुंगा हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला आहे. अशा या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष सी.व्ही. रेड्डी, महामंत्री डॉक्टर राजेश पाटील, भाजप उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश रॉय, माजी नगरसेवक दीपक पवार, निलेश पाटील, दत्ता घंगाले, राजू शिंदे आदींसह मंडळ अध्यक्ष आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशाचा पाऊस आणि गुंडशाहीवर जोरदार प्रहार करीत माझे 5 पांडव 100 कौरवांवर भारी पडल्याचं म्हटलं आहे. इथे व्हाईट कॉलरचा गुंडा उभा राहिल्यामुळे दिसायला सौजळ, बोलणं सौजळ, पण वागणं आतून फारच अतिरेकीपणाचं होतं. पहिली गोष्ट, माझ्याकडे सोशल मीडियाची लोक आली. त्यांना हेरून त्याच दिवशी धमकी दिली प्रायव्हेट फोनवरून की तुम्ही किती मुलं आहेत, तुम्हाला किती वाजता शाळेत जाता. त्यांची बायको रडली. दुसऱ्या दिवशी आले का नाही म्हणून विचारणा केली तर ते गायब झाले. तेवढे आम्हाला 5-5 फोन आले. त्यांनी फोन आणले, ते मी कमिशनर साहेबांना दाखवले प्रायव्हेट फोनचे. नंतर आमच्या कार्यकर्त्यांना यायला लागले. आमच्या एक मॅडम आहे, त्यांना 2.5 लाख देतो, काम सोड. कोणला काय, तो कोणला काय. आमचे प्रमोद जोशी, त्यांना फोन केले गेले. ते घरात बसले, निघायचं नाही बाहेर, सांग आजारी आहे म्हणून. हे ऐरोळीतून धमक्या येत होत्या काही. म्हणजे तुम्ही एकीकडे कमळावर उभं राहायचं आणि दुसरीकडे कमळ पाडायच्या धमक्या द्यायच्या. माझ्या मुलांना प्रायव्हेट फोनवरून फोन आले. त्या मुलांनी घेतले नाही, मी घेतले नाही. आणि 2-4 दिवसात करू तक्रार करून ते निघून जातात. अनेक ठिकाणावरून कार्यकर्त्यांना गाडी आत नाही जाऊन दिली, बूथ नाही लावून दिला. म्हणजे अशा प्रकारे मी 2 निवडणुका लढलेली महिला आहे. पहिला गणेश नाईकांबरोबर लढली, पण असे कधी प्रकार अजिबात नव्हते आणि कधी तक्रार साधी यांचीही नाही झाली. पण यावेळी गुंड किती आले, जरा CCTV कॅमेरा काढा ना. कोणी गुंड आणले, कुठून गुंड आणले, कोणी पाठवले, का पाठवले. आज जर मी सावधान नसती आणि पोलीस यंत्रणा आणि पोलीस कमिशनर, DCP, ACP त्यांनी जर विदाउट ड्रेसमध्ये त्या बूथवर जर पोलीस आमच्या लोकांना दिले होते, म्हणून आमची लोक बिनधास्त काम करत होती. आज मकरंद म्हात्रेच्या इथे कुक्षेतला काय झालं, किती मुलं आलेली, किती बोगस केले, मेलेल्या लोकांचे बोगस, आणि आम्हाला एवढी मतं मिळाली. किती करोड वाटले, कोणाला वाटले, त्यांच्या प्रभागात तुम्हाला मतं मिळाली का? ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पक्षाची गद्दारी करून उभे राहिलात, तो पक्षाने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही मोठी पद देतो, थांबा. तुम्ही पक्षाचं नाही ऐकलं. ज्यांचं ऐकलं त्यांच्याकडे तुम्हाला काय मतदान झालं. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा आणि काय नाही सेट केलं तर मंदाताई चांगली नाही. तुमच्याकडे विशेष नाही ना, माझं काम झाकून टाकलं, केलेलं काम वगैरे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.